नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा ही परीक्षा इयत्ता 6वी आणि 9वीच्या मुलांसाठी असते. ही परीक्षा ऑक्टोबर महिन्यात साधारण 15 ऑक्टोबरच्या आसपास असते. या परीक्षेसाठी तुम्ही तयारी करा. या परीक्षेच्या 3 लेवल्स असतात. आत्ताच जी मुलं 6वीत आहेत त्यांची 3rd लेवल झालेली आहे आणि रिझल्ट एप्रिलमध्ये येईल. तुम्ही जर यावर्षी आता 6वीला जाणार असाल तर या परीक्षेसाठी नक्की तयारी करा. त्यासाठी मी ऑनलाईन मोडवरती क्लासेस घेते. क्लासेस 15 एप्रिल पासून सुरू होतात ते 15 ऑक्टोबर पर्यंत असतात आणि ऑनलाईन क्लास असल्यामुळे कुठूनही तुम्ही जॉईन करू शकता. क्लास 3 दिवस असतात, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, आणि या क्लासची फी अगदीच माफक आहे. या क्लासला तुम्हाला जॉईन करण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवरती माझ्याशी संपर्क करायचा आहे. परीक्षेला नक्की अपियर व्हा आणि क्लास जॉईन करा. चॅनलवरती तुम्ही बघितलं असणार आहे, या परीक्षेच्या आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले प्रश्न मी सोडवून दाखवलेले आहेत. इथे 4ही ऑप्शनचं एक्सप्लेनेशन देते, म्हणजे जी काही कन्सेप्ट, जी काही गोष्ट आपल्याला प्रश्नात विचारली आहे ती क्लिअर होते. आजचा जो प्रश्न आहे तो 2023च्या प्रश्नपत्रिकेतून घेतलाय. फुलपाखराची अळी कात टाकते कारण तिला कोश तयार करायचा असतो, अधिवासाशी समायोजन साधायचे असते, शत्रूपासून संरक्षण करायचे असते, तिचा आकार वेगाने वाढत असतो. तर फुलपाखराचे रूपांतरण या मुद्द्यावरती हा प्रश्न आहे. हे आपण 4थीत असताना शिकलेलो आहे, राईट? तर बघूया. फुलपाखराचे रूपांतरण होताना 4 अवस्था असतात: अंडी, अळी, कोशावस्था आणि फुलपाखरू. या अवस्थांमधून जाताना रुईच्या झाडावरती फुलपाखराची मादी अंडी घालते. त्याच्यातनं अळी म्हणजे सुरवंट म्हणतात त्याला, सुरवंट बाहेर येतो आणि तो वेगाने पानं खातो. ठीक आहे. त्यानंतर तो स्वतःभोवती कात तयार करतो, तो मोठा होतो आणि जवळपास 4 वेळेला तो कात टाकतो. त्यानंतर तो अशा प्रकारे कोशावस्थेत जातो आणि इथेही त्याची झपाट्याने वाढ होते. झपाट्याने वाढ होते आणि कोशातील फुलपाखरू काही दिवसात बाहेर येतं. ते इतकं सुंदर असं फुलपाखरू आपल्याला दिसतं, प्रौढ फुलपाखरू. ठीक आहे. हे आपण 4थीच्या पुस्तकात जे 4थीत शिकलेलो आहे त्याच्यावरती हा प्रश्न आहे, कारण या परीक्षेमध्ये 4थी, 5वी आणि 6वीचा सिलेबस आपल्याला असणार आहे. या ज्या इमेजेस आहेत त्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इयत्ता 4थीच्या पाठ्यपुस्तकातून घेतलेल्या आहेत. तर फुलपाखराचे रूपांतरण बघितल्यावर लक्षात येते की अळी कात टाकते कारण तिचा आकार वेगाने वाढत असतो. तिला ती आतली जागा, वरची जी कात आहे ती पुरत नाही, त्याच्यामुळं ती कात टाकते आणि नवीन नवीन कात तिच्या अंगावर तयार होते. ठीक आहे. चला आता मग आजचा व्हिडिओ इकडेच थांबवते आहे. असेच अजूनही सोडवलेले MCQs घेऊन येणार आहे. याच्याशिवायही जसं मी तुम्हाला सांगितलं तसं ऑनलाईन क्लासला तुम्ही नक्की जॉईन करा, ज्याच्यामुळे ही परीक्षा द्यायला, याच्या परीक्षेसाठी एक चांगल्या प्रकारे तयारी होण्यासाठी तुमची छान तयारी होईल. ऑल द बेस्ट. थँक्स फॉर वॉचिंग.